जैनी भ्रांतीपासून घडतले गुरुवाक्य धुतले मग आत्मस्वरूपे घातले अरुणीय. जैनी भ्रांतीपासून घडतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपे घातले अरुणीय. त्याची सेवा, त्या सेवेसाठी प्रवचनाची सेवा झाली गुरुजींच्या याच्यात. सेवेसाठी अध्याय 5वा 7वा श्लोक आहे, त्यातली ही ओवी आहे महाराज. जेणे भ्रांतीपासून घेतले गुरुवाक्य म्हणून घेतले मग आत्मस्वरूपी घातले अरुणीय. आज एक महात्म्याची पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे, जन्मोत्सव. आणि ते काय असतील तर महाराज सांगतील गुरुजी, कारण का तो इतिहास सांगावा तो त्यांनी सांगावा असणार. त्या निमित्तातली आपली सेवा आहे महाराज. असो, या ओळीद्वारा ज्ञानोबारायांना सांगायचं आहे महाराज. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणून धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया. भ्रांती म्हणजे भ्रम आहे महाराज, आणि भ्रम हा कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपला जो व्यवहार सगळं चाललाय महाराज, आता तसं बघायला गेलं तर आज्यात वादात व्यवहार नाहीच महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच एक झाला होता समोर मिथ्या वार्ता पुढे, हे सिद्धांत आहे महाराज. पण झाला नाही मग आपल्याला प्रतीला येतो का, याची संगती लावण्यासाठी महाराज शास्त्राची प्रवृत्ती झाली महाराज. आणि आपल्या वारकरी संप्रदायाला वेदांत शास्त्र हे मान्य आहे महाराज. वेद अपुरुष आहे महाराज, आणि आपला वारकरी संप्रदायाचा तो एक धर्म आहे. आणि त्याचा पुरस्कारच घेऊन साधू संतांनी तुम्हाला इथपर्यंत आणून दिलेला आहे महाराज. आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे भ्रम सिद्ध झालाय महाराज. भ्रमाचं कारण आहे सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान, हे भ्रमाचं कारण आहे. कारण का प्रत्येक जीवाला मी 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 एवढं ज्ञात आहे महाराज. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे 80 बुद्धिस्फुरे हरनिशी ती वस्तू का मी. भगवंतांना देखील ते स्थान सांगितले महाराज. पण त्याला स्वरूप महिमेने ज्ञान म्हटले महाराज, विषयगत ज्ञान म्हटले महाराज. प्रमाण महिमेने तुम्हाला ज्ञान झालेलं नाही महाराज, म्हणजे ज्ञानगत प्रत्यक्ष झालेलं नाही महाराज. आणि ज्ञानगत प्रत्यक्ष झाला असतं तर हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा काम भ्रांताशी काम विषयावर झालंच नसतं ना महाराज. कारण का तुम्हाला जी इच्छा आहे ती सुखाची आहे ना. आणि सुखाचं स्थान कुठं आहे महाराज, स्वरूपता काय आहे, आपलं स्वरूपच आत्मा हे सुखाचं स्वरूप आहे महाराज. पण ते न कळल्यामुळं भ्रांत जीव झाला म्हटले. भ्रांती तिथंच राहिली महाराज. तुम्ही आहे तिथं स्थिर राहिला असता तर तुम्हाला काय कुणी म्हटलंच नसतं महाराज. पण तुम्हाला काहीतरी काहीतरी वाटायला लागलंय म्हणून तिथं भ्रमाची सिद्धी केली आहे महाराज. नाहीतर तशी भ्रमाची सिद्धी स्वरूपाच्या ठिकाणी होऊ शकत नाही महाराज. कारण का स्वरूप असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं अद्वय नित्य निरामय असं आहे महाराज. पण ते न कळल्यामुळे, जसं आहे तसं न कळल्यामुळे, कारण का एक अधिष्ठानाचा तसा एक स्वभाव आहे महाराज. अधिष्ठान हे जसं आहे तसं नाही जरी कळलं तरी कोण्या तरी स्वरूपानं ते प्रतीला येतच नाही. आणि जसं आहे तसं प्रतीला न येता विपरीत भावानं तिथं काहीतरी व्यवहार होणं त्यालाच अध्यास म्हटले, भ्रम म्हटले महाराज. खरं म्हणजे सुख स्वरूप आपलंच आहे महाराज. सुख हे आपलं स्वरूप आहे. आणि प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे आणि दुःख नको आहे. हा एक कायमचा सिद्धांत आहे महाराज. आणि ही जी इच्छा आहे महाराज ती मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत आहे महाराज. विषय सर्वांची इच्छा जी आहे ती सर्वांची एक वाक्यात आहे महाराज. पण प्रत्येकानं सुखाची कल्पना केली ती वेगळी केली. का केली महाराज, तर स्वरूप जसं आहे तसं कळलं नाही म्हणून इथं भ्रमाची सिद्धी झाली महाराज. तुमच्या कार्यावरून मागं कारण मानले महाराज. कार्यावरून आता मनुष्य इथं आलाय व्यवस्थित आहे, पण कसा तरी बडबडायला लागलाय, त्याच्यामुळे मग आता त्याला काहीतरी मानावं लागतं. नाहीतर तुकोबारे सांगितले देवाची बरे तुका म्हणे करे तुम्ही. पण आपण मुक्त होता परी बळे झाला बद घेऊन या चंद माझे माझे. याच्यामुळेच महाराज अध्यासाची, आणि अध्यास हे प्रकरण आत्ताच नाही महाराज,
शंकराचार्याने पहिला अध्यासवादालाच महत्व दिलं. कारण का अध्यासाचं पाय लांब पात्र आहेत मला, आणि ते लवकर कळत नाहीत मला. आणि जोपर्यंत ते अध्यास रूपाने कळत नाही मला, तोपर्यंत त्याच्या निवृत्तीची आपण साधनं करत नाही मला. साध्य आपल्या सर्वांचं एक आहे, बरोबर आहे, पण ते साध्य आहे ते आपल्याला काय आहे ते कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग तसं शास्त्रानं सांगितलं तशी साधनं करणं, संतांनी दाखवून दिलेला मार्ग, त्या मार्गाने जाणं आपलं कर्तव्य आहे महाराज. कारण का संतांनी नुसतं सांगितलेलं नाही, तुम्ही आम्ही शब्दज्ञानात आहोत महाराज, पण संतांनी अनुभव घेऊन आले, अनुभवात ते जगा देतशी म्हणजे त्यांनी अनुभव घेतला. शिवितो आरस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानवरी म्हटले मला, त्याने अनुभव घेतला आणि मग तुम्हाला मला सांगितले. म्हणून भ्रम हा महाराज महान मोठा महाराज, सुरुवातीपासून शेवटपर्यंत भ्रमाचं पाय लांब पात्र आहे. कारण का तिथं ज्ञान आभासाला होते का कुटस्थाला होते असा एक तिथं प्रश्न आहे. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कुणाला होतं महाराज? आभासाला होतं का कुटस्थाला होतं? आता त्या साधकानं सांगितलंय, कारण का आभासाने ते मुक्तच आहे. आभासाला आता तिथे केवढं वाक्य आहे बघा, मी ब्रह्मा एवढा देखील विकार होता कामा नये. म्हणजे मी ब्रह्मा आहे हा तरी काय आहे महाराज? स्वरूपाच्या दृष्टीतनं तो महाराज साधकाच्या दृष्टीनं बरोबर आहे. मी देह म्हणण्यापेक्षा मी ब्रह्मा आहे म्हणतो हे बरोबर आहे महाराज. पण मी ब्रह्मा आहे एवढा देखील तिथं विकार सण होत नाही. कुठं? कुटस्थाच्या ठिकाणी. हा म्हणजे कुठपर्यंत आपला अध्यास आहे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि अध्यास जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महाराज आपली वाटचाल तशी होत नाही महाराज, आणि परमार्थातलं फल मिळत नाही महाराज. संसाराला फल नाही काय सांगूच नका महाराज, सांगायची काय गरज नाही महाराज. पण परमार्थ करून जर आपण निष्फळ होत असेल महाराज, तर मग काय मिळवलं आपण महाराज? कारण का संतांनी, साधू संतांनी, शास्त्रानं फलाखंड विचार केलेला आहे महाराज. जगन्मित्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म ऐके, सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती हे आपलं फल आहे महाराज. सगळी जो जीव प्रयत्न करतो महाराज, त्याच्या ठिकाणी दुःख नको आणि सुख पाहिजे आहे महाराज. मजलागी दुःख व्हाव्याची कोणी ना भावे जीव का कधी प्रार्थना केली महाराज, पण दुःखानं आपल्याला सोडलेलं नाही आणि सुखाचा आपल्याला अनुभव आलेला नाही किंवा मिळालेला नाही. याचं कारण काय? आपली जागा चुकली आहे. सुखाची इच्छा आहे महाराज, पण आपण भ्रमामुळे, अध्यासामुळे, म्हणजे अध्यासामुळे, अज्ञानामुळे, रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला, आणि अज्ञानामुळे भासला हे न कळल्यामुळे सत्य वाटलं, आणि म्हणून वैकंपादी दोष तिथं झालेच महाराज. तसं स्वरूपाच्या अज्ञानामुळे, मी देह म्हणायला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे आणि ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जग मानायला लागलं, आणि ते अज्ञानामुळे कळतंय हे न कळल्यामुळं त्या विषयाच्या ठिकाणी आपण सुखाची विषय सत्य मानले, त्या विषयाच्या ठिकाणी सुखाची कल्पना केली, आणि अजन्म महाराज सुखाच्या पाठीमागे, त्या विषयाच्या पाठीमागे लागून दुःख भोगायला लागलं. म्हणून तर तुकोबा म्हणतात, विषय उडी भुरले जीव आता कोण करेल यांची कीव, नुपजे नारायण भाव पाहुणी टाव नरे, कोण सुख धरले संसारी. बरं आतापर्यंत आपल्याला किती सुख मिळालं हो? सुख मिळालं का सुखा भासा आहे? विचार करत नाही मला. कुठं तरी तात्पुरतं सुख मिळालं तेवढ्यात आनंद वाटतो. बायको जरा गोड बोलली असं वाटतंय महाराज आपल्याला. मग आता ती एकदा एकाच वेळाला दिवसात मग गोड बोलती, आणि दिवसभर आता ते इथं बोलायचं नाही, दिवसभर श्वास घेतात तेवढ्या एकाच शब्दावर महाराज दिवसभर काय बोलेल ते तिनं सण करेल. कारण का तिच्यात आपण सुखाची कल्पना केली आहे महाराज. विनोदाचा भाग नाही महाराज. कारण का आपण किती भ्रमिष्ठ आहे बघा महाराज. कारण का त्या बायकोच्या ठिकाणी किंवा गाडीच्या कुठल्याही विषयाच्या ठिकाणी सुख असतं तर ते बदललं नसतं महाराज. त्याचं स्वरूप बदलत नाही महाराज. ज्याचं स्वरूप जे आहे, साखर तुम्ही कधीही खावा, कशीही खावा, कशी लागणार? रागान खावा, शिवाय देऊन खावा, वैऱ्याचीतली खावा, महिन्यान खावा, कशी लागणार? मग तशी बायको बी गोड लागायला पाहिजे की नाही? जेवाय वाढलं नाही, 4 दिवस बोलली तरी गोड लागायला पाहिजे की नाही? सोड शिटीव काय येतं महाराज? तर आपण जी सुखाची कल्पना केली ती भ्रामक आहे महाराज, भ्रमिष्ठ आहे आपण. मग तिथं सुख मिळतं ना, ते कुणाच आहे प्रश्न आहे महाराज.
कारण का गुरुजी, सुख मिळालंच नसतं तर टाक म्हणायची गरज नव्हती. नागोबाचा त्याग करा म्हणायची गरज नाही, कारण का तो सदाचाच प्रतिकूल आहे. वाघोबा सदाचाच प्रतिकूल आहे महाराज. पण काय वेळा अनुकूल होतं ना, तेवढ्या काळापुरतं सुख होतं महाराज. आणि ते सुख होतं ते विषयातलं आहे असं वाटतं महाराज, पण ते सुख विषयातलं नाही. आपण चहा घेतला का नाही, गोडी कुणाची, गोडी कुणाची, साखरेची. पण आपण काय म्हणतो, चहा गोड आहे. तसं विषयातनं जरी सुख आलं महाराज, तर ते विषयाचं सुख नाही. हा काय होतंय महाराज, आपण विषय प्राप्त करायला लागलो ना की अंतःकरणवृत्ती इच्छा होते, अंतःकरणवृत्ती चंचल होते महाराज. आणि चंचल होणं हा रजोगुणाचा कार्य आहे. त्यावेळी अंतःकरण चंचल झाले की आत्मानंदाचा भान होत नाही. तो मनुष्य फिरायला लागतो, गाडी येऊन दे, घोडा घेऊन दे, काय असू देत. आणि तो विषय प्राप्त करून घेतला गेला तर विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरताने आत्मानंदाचं भान होतं. एक युगपत एकाच काळात होतं. म्हणजे त्यावेळी देखील तुम्हाला जे भान होतं ना, ते त्या विषयाचं नसून आत्मानंद एक निश्चित तत्व, हे प्रत्यक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे. अंतःकरण वृत्ती आणि विषय हे याचं एक दिशेच होतं. कारण का तिथेही घटोपरी चैतन्य म्हटलंय, विषय उपरी चैतन्य आणि अंतःकरण उपरी चैतन्य. आणि ते चैतन्याचं आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आत्मानंदाचंच भान होतं महाराज. याला वाटत त्यातनं ज्ञान म्हणजे आनंद होतो महाराज. आणि त्यात जर आनंद असता तर तो महाराज म्हणजे त्याच्यात दुःख. हे बघ, आता तुम्हाला सुषुप्तीत तुम्हाला सुख आहे का नाही, झोप येतो. आता जागृतीत तुम्हाला इथलं बायकापुराखंड एक सुख होते असं म्हणूया. स्वप्नातही काय महाराज सुख होतंय. जागृतीतला विषय स्वप्नात नाही, स्वप्नातले विषय जागृतीत नाही. पण तिथेही सुख काहीतरी गंमत धावते. इथेही धावते आणि तिथेही धावते. तिथं विषय संबंधानं सुख होते असं समजूया महाराज. स्वप्नात निर्विषय आहे ना, तिथं कुठलं सुख आहे ते कुणाचं आहेच नाव सांग. स्वप्न सुषुप्तीत देखील आपल्याला सुख मिळतं ना भोगायला. अहो तेच आत्म्याचं सुख आहे महाराज, फक्त आवरत आहे. अज्ञानानं ते आवरत आहे महाराज. नाहीतर अगदी आत्मा ब्रह्मा जवळ आहे महाराज, मधीच एक पडला आहे, त्यालाच आवरण म्हटलं. आणि हे जोपर्यंत आवरण निवृत्त होत नाही तोपर्यंत भ्रम निवृत्त होत नाही. या सगळ्याला कारण सुस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि भ्रमनिवृत्तीसाठी महाराज एक त्यांनी चिंतन सांगितले, थोडस मुलींच्या समोर उभा करतो. आता घटोपै चैतन्य आहे, घटाचा व्यवहार करत नाही. घटी जड आहे, तो व्यवहार करत नाही, दुसऱ्याकडंही करत नाही. ईश्वर सर्वज्ञ आहे, व्यापक आहे, पण तोही त्या घटाचा व्यवहार करत नाही आणि दुसऱ्याकडंही करीत नाही. जीवही काही लोकांच्या मतानं व्यापक मांडलाय, पण जीवही तो व्यवहार करत नाही, म्हणजे घटोपै घटाचा, आणि दुसऱ्याकडंही करवत नाही. आता माया एक मध्ये आहे ना व्यवहारासाठी. माया ही उपादान कारण आहे महाराज. या सर्व जगताला काय आहे, ती उपादान कारण आहे महाराज. तीही व्यवहार करत नाही. का महाराज? ती स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य आहे महाराज, म्हणून तीही व्यवहार करत नाही. प्रमाद आहे घटापेक्षा वेगळा महाराज, तोही व्यवहार करत नाही. पण घटाचा व्यवहार होतो ना, आयम घटा, घट आहे असा व्यवहार ज्याच्याकडं होतो, तो व्यवहार ज्याच्याकडं होतो त्यालाच वृत्ती असं म्हटले महाराज. कारण का? आपल्यात फलव्याप्ती नाही महाराज, वृत्ती व्याप्ती आहे महाराज. आणि सगळ्या या तुमच्या आमच्या सर्व व्यवहाराला वृत्ती कारणभूत आहे महाराज. मनोवृत्ती म्हणा, बुद्धिवृत्ती म्हणा, अंतकरणाचा एक धर्म आहे तो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार महाराज. विषयासक्त जे मन अंतकरण आहे महाराज, ते बंधाला कारण आहे. आणि अभ्यासानं वैराग्यवान जे मन आहे ते इकडं मोक्षाला कारण आहे महाराज. आणि आता आमची वृत्ती जी आहे ती विखुरलेली आहे महाराज. आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 विषय आहेत महाराज. आणि सातत्याने ती वृत्ती काय आहे, बहिर्मुख झालेली आहे महाराज, बहिर्मुख झालेली आहे महाराज. आणि आत्मा कुठं आहे महाराज? आपलं अधिष्ठान कुठं आहे? आत आहे महाराज. कुठं असतं आत्मा? जे म्हणून म्हटले साक्षी जो म्हटलंय महाराज, त्या सर्वांचं प्रकाशन करणारा महाराज. सर्वांचं प्रकाशन तो करतो महाराज, पण त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची गरज नाही, कारण का स्वयंप्रकाश आहे महाराज. पण तो आत आहे महाराज, त्यालाच बुद्धी लागून आहे महाराज. पण त्या बुद्धीच्या पाठीमागं तो आहे आणि बुद्धी बाहेर पडाली. तिथे एक त्यांनी
विचारसागरात उदाहरणं दिले महाराज. मोठेला बैल जोडलेले असतात महाराज. त्या बैलांची हिरीच्या इकडं पाठीमागे हिर असते त्यांच्या आणि पुढे त्यांचं आहे. आता त्यांना विहिरीतलं पाणी प्यायचं असेल तर पाठीमागच वळायला पाटातलं पाणी पितील. पाटातलं पाणी म्हणजे विषयात. पण विहिरीतलं पाणी जर प्यायचं झालं तर त्याला अंतर्मुखच व्हायला पाहिजे. तसं तुम्हाला आत्मानंद भोगायचा असेल, आत्म्याचा आनंद ज्ञान जर संपादन करून घ्यायचं असेल तर अंतर्मुख वृत्तीच व्हायला पाहिजे महाराज. त्याशिवाय महाराज आत्मानंदाचं भान होणं शक्य नाही महाराज. आणि ते जोपर्यंत होत नाही महाराज तोपर्यंत देहात्मभाव जात नाही महाराज. मग किती आमची प्रवचनं असून द्यात, म्हणजे ती करुणे असा त्याचा भाव नाही. किती प्रवचनं होऊन द्यात, किती काय होऊन महाराज. कारण का भ्रमरूपानं कळत नाही. आणि तो सद्गुरूंच्या मुखातनं तत्वमसी महावाक्य याद्वारा आपण जोपर्यंत निवृत्त करत नाही महाराज तोपर्यंत आपल्या अधिष्ठानावर आपण स्थिर होत नाही महाराज. आणि एकदा तुम्ही अधिष्ठानावर स्थिर झाला ना, आता इथनं पुढे तुमचा जो काय व्यवहार होतो महाराज तो बाधित स्थिर होतो महाराज. आता त्या व्यवहाराला तुमच्या काय धक्का लागत नाही महाराज. म्हणून इथं सांगितले जेणे भ्रांतीपासून हिरकते. भ्रांती बघा अगोदर भ्रांती कळणंच गरजेचं आहे. कारण का एक परमात्मा सोडून दुसरं काय झालेलं नाही. मग आता हे माझ्या याच्यात बोलू हबपण म्हणजे काय आहे, ध्यान का आत्म्यानं. आता आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही. आतापर्यंत मला म्हणत होती हरिभक्त परायण मधुकर महाराज. आता तेवढ्यावर थांबलो नाही. गुरुवरी नसलं तर माझं तोंडात लागलीच कार्य होतं. हे विशेषण लागले ना. अरे विशेषण पुढचा विशिष्ट झाला ना, भ्रमात आला ना. तो विशेष चैतन्य आहे ना त्याला विशेषण अंतकरण लागलं आणि त्याच चैतन्याचा प्रतिबिंब पुढचा जीव झाला ना. करता भोगता सुखी दुखी झाला. मग तुम्हाला महाराज म्हटलं म्हणजे काय म्हटलं महाराज, म्हणू नये करू नये असा व्यवहार नाही महाराज. पण आज तो धक्का लागू देऊ नका स्वरूपाला. कारण का तिथं ह्यातलं काय झालेलं नाही, होणं शक्य नाही महाराज. निकळ असं परब्रह्म स्वरूप आहे महाराज. आणि त्याच्या ठिकाणी काय झालेलं नाही पण अलीकडं आहे. अलीकडं आहे बघ वा. खाली पडलं काटावनं झोपलेलं असताना ते दोघ जण होते, लग्न झालं. मग आता पॉड झालं म्हणजे कुठं झोपवायचं, इकडं सरका तिकडं. दुसरं झालं की इकडं सरका, तिसरं झालं इकडं सरका, चौथं झालं इकडं सरका. पडलं खाली हाड मोडलं. आता पोरानं खऱ्या मोडलं का हाड खोट्या. तसं भ्रम हा खोटा वाटतोय महाराज. भ्रम हा खोटा आपल्याला वाटतोय महाराज. अध्यास कळत नाही महाराज. पण आपल्याला सुखदुःख होतं ना, परिणाम व्हायला लागत ना. ज्या अर्थी परिणाम होत्यात त्या अर्थी महाराज आपल्याला अजून भ्रमरूपानं कळलेला नाही महाराज. आणि भ्रमरूपानं कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आज संतांची सद्गुरूची आज आपल्याला गरज आहे महाराज. कारण का तत्वमसी महावाक्याद्वारा तो हा देह नाहीस. हा देह तुझा आलेला आहे, हा देह जाणार आहे महाराज. याच्या आत एक देह आहे महाराज, सूक्ष्म शरीर आहे महाराज. त्या अनाधिकाराचा आहे. संस्कार घेऊन आलेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचबुद्धी आणि अंतकरण 16चा संघा त्याला सूक्ष्म देह म्हटले महाराज. ते संस्कार घेऊन अनेक जन्माचा आलेला आहे महाराज. आणि त्याचा जोपर्यंत बाद किंवा नाश होत नाही तोपर्यंत जन्म मरत नाही. आणि त्याला कारण सुस्वरूपाचं अज्ञान आहे. याचा स्वभाव नाश आहे. सूक्ष्म शरीराचा आश्रय नाश आहे आणि कारण शरीराचा वर्तन आहे. ज्ञानाशिवाय ते निवृत्त होत नाही महाराज. आणि अज्ञान त्याचंच कार्य फक्त भ्रम आहे महाराज. म्हणून भ्रांतीपासून एक हिरतले गाठले. गुरुवाक्य तत्वमसी महावाक्य आहे महाराज. कारण का तू देह नाहीस, तू अमका तमका कोण आहे, तत्वम ते ब्रह्मत्व आहेस. तत्वमसी महावाक्य 3 वाक्य आहेत महाराज. आता वाचार्था तिथं अभेद होत नाही. वाचार्थाचा भेद राहणार महाराज, पण लक्ष्यार्थाचा अभेद होतो महाराज. 4 चैतन्य दावलेले आहे. ब्रह्म चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य महाराज. आता होय 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 वाचार्थात भेद आहे. होय नाही लक्ष्यार्थ ऐकेच आहे. लक्ष्यार्थ ऐकेच आहे. नाही लक्ष्यार्थात ऐकेच आहे. कारण का लक्ष्यार्थच खरा आहे ना. वाचार्थ हा उपाधिकृत आहे. वाचार्थ हा उपाधिकृत आहे. आता तिथे भेद आहे पण तो भेद उपाधी संबंध नसल्यामुळं कल्पित भेद आहे. आणि भेद हा लागतोच महाराज. व्यवहारासाठी भेद लागतो. पण तो भेद कसा आहे, कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाला धक्का लागत नाही, हा नियम आहे.
आणि इकडे लक्षार्थ 4 चैतन्य जाऊन दिले. ब्रह्मचैतन्य, त्याच ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली, त्याच त्या ब्रह्माचं चैतन्य प्रतिबिंब, त्याला ईश्वर म्हटले महाराज. आता इकडं कुटस्थ चैतन्य, तेच चैतन्य आहे पण नाव दिले त्याला महाराज. त्याच कुटस्थाचं अंतःकरणात किंवा अविद्यावृत्तीत प्रतिबिंब, त्याला जीव म्हटलं महाराज. आता जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य दोन्हीची लक्षणं वेगळी आहेत. ईश्वर तो वेगळाच आहे महाराज, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, पापुण्यरहित, जन्ममरणरहित महाराज, जगताचा नियंता आहे तो. आणि जीव हा अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, एकता होईल कशी, इथं शंका द्या महाराज. आणि म्हणून तिथं भागत्याग लक्षणा केली आणि जीवेश्वराचा वाचार्थाचा त्याग करून स्वरूपाचं लक्षार्थाचं ऐक्य केलं. इथं ऐक्य होतं महाराज. कारण का चैतन्य एकच आहे. त्याला सामान्य चैतन्य म्हटलंय, त्यालाच आधार आणि अधिष्ठानी म्हटलेलं आहे. सामान्य चैतन्य आहे ते आधार आहे महाराज. आणि जिथं जिथं उपाधी लागली त्यालाच काय म्हटलंय, अधिष्ठान म्हटलंय. अरे बाबा मग याला कोण आधार? तुझाच आत्मा याला आधार बी आहे आणि तुझाच अधिष्ठानी तुझाच आहे. कारण का भ्रम सरताना आपल्या ठिकाणीच स्वीकारावं लागतो महाराज. आणि भ्रमनिवृत्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे महाराज. त्याच्याही पुढे सांगितलं महाराज. कारण का आज योगी चांगदेव महाराज 6 महिने समाधी लावत होते महाराज. तो देह मी म्हणत नव्हता महाराज, देहाचा बाद त्यानं केलेला होता महाराज. त्याला क्षुधा पिपासा धर्म नव्हते महाराज, त्याला या अवस्था नव्हत्या महाराज. 6 महिने तो हे करत होता. अचिंत्य शक्ती त्याच्याकडे होती महाराज, पण त्याला स्वरूपाचं अज्ञान होतं महाराज, आवरण होतं महाराज, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्या माऊलीने ते मोठं कार्य केलंय महाराज. कारण का एवढा अभ्यासुक मनुष्य, एवढा महात्मा, कारण का एवढी साधना करणारी माणसं फार कमी आहेत महाराज. आमच्यासारखी बडबडणारी माणसं जास्त झाली. बडबडणारी माणसं म्हणजे बोलू नये असं त्याचा अर्थ नाही महाराज, पण अभ्यास करून जे तुमच्या अनुभवाला आले ना, अगोदर अभ्यास करा, सद्गुरूंच्या कुठेतरी स्थिर राहा महाराज. आणि तुम्ही अभ्यास करा आणि ईश्वराने जर ते कार्य केलेलं असलं तर मग ते ईश्वराचं कार्य म्हणून केलं तर काय हरकत नाही. असो 1400 वर्ष जगलेला होता महाराज, पण ब्रह्मने आत्मा हे काही कळलेलं नव्हतं. मी आत्मा आहे त्याला माहिती होतं महाराज, तो आनंद भोगत होता. पण गुरुजींच्या भाषेत बोलायचं तर सत्य आणि चित्त त्याला माहिती, आनंद त्याला होता माहिती महाराज. आणि तेवढा सांगण्यासाठी ज्ञानोबारांना यावं लागलं. आणि एवढं करून देखील आमची माणसं अजून सुधारलेली नाही. त्याला तर भ्रम म्हणायचं महाराज. भ्रांती रूपाने जोपर्यंत आपल्याला कळत नाही महाराज, तोपर्यंत कुठेतरी आपण शरणागती करत नाही महाराज. आणि शरणागती केल्याशिवाय कोण तुम्हाला मला सांगणार, आणि सांगितलं तरी काय कराय महाराज. म्हणून तद्विधी प्रणिपातीने परिप्रश्न सेवया उपदेश क्षंती ते ज्ञानम ज्ञानी हा तत्वदर्शिना का म्हटलं महाराज. तिथं तुम्ही सेवा करणं हा तुमचा धर्म आहे महाराज. आणि सेवेत न जी त्यांची प्रसन्नता येते महाराज, ती महाराज म्हणून महाराजांनी माझ्यावर कृपा करावी, ईश्वरानं माझ्यावर कृपा करावी हे म्हणण्यापेक्षा कृपेला पात्र होणं हे आपलं कर्तव्य आहे. साधन चतुर्षी संपत्ती जर तुमच्याकडे झाली महाराज तर महात्म्याला बोलवावं लागत नाही महाराज. आंबा पिवळू पिकला तर रागूला बोलवावं लागत नाही, मनाने येतो महाराज. पण पिकला तर बुक्कीनं नवं, बुक्कीने पुकवून पाडा आलेला पाहिजे महाराज. तसं साधनेने महाराज ही सेवा घेऊन महाराज मला विक्षेप घालून आवरण कळावं, आवरण निवृत्तीची इच्छा व्हावी महाराज. विवेक वैरागी समाधी शीतक मुमुक्षित होई असावं महाराज. आणि हे घेऊन सद्गुरूला शरण जावं, तुमची सेवा करायला आलं म्हणून सांगावं, कीर्तन करायला म्हणून हवं. विषय काय हे अजून कळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आणि असा जर शरणागती केली महाराज त्यावेळी त्यांना महाराज तिथं बाद समानाधिकरण सांगावं लागलं. कुणाला चांगले व्हायला मुख्य समाधानकरण त्याला सांगावं लागलं. बाद समाधानकरण झालेलं होतं त्याचं. मी देह म्हणत नव्हता महाराज, पण त्याला मुख्य समाधानकरण म्हणजे ब्रह्म आत्मा आहे एवढं त्याला माहिती नव्हतं. तेवढं त्याला सांगावं लागलं. म्हणजे सद्गुरूला शरणागती जाऊन आपण भ्रांती निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. गुरुवाक्य म्हणत होतले त्यांच्या वाक्यानं मनातलं जे काय असेल महाराज, संशय, प्रमाण संशय आहे, प्रमेय संशय आहे, असंभावना, विपरीत भावना, त्यात प्रमाण असंभावना आहे, प्रमेय असंभावना आहे आणि विपरीत भावना आहे महाराज.
प्रमाणासमवन म्हणजे ज्ञानानं मोक्ष का कर्मानं का उपासनेनं. समसमुच्चयवाद का क्रमसमुच्चयवाद महाराज? समसमुच्चयवाद नाही, क्रमसमुच्चयवाद आहे महाराज. आपल्यात कर्माचाही खंडन नाही, उपासनेचं खंडन नाही, ज्ञानाचंही खंडन नाही महाराज. क्रमानं हळूहळू तिकडे जाऊ शकतो महाराज. भेद का अभेद त्याच्यासाठी मनन दिले महाराज. श्रवणानं हे निवृत्त करावं प्रमाण संशय. आणि प्रमेय जे आहे महाराज ते भेद का अभेद महाराज. युक्तिपूर्वक अभेद चिंतनाला साधक युक्ती आणि भेद चिंतनाला बाधक युक्ती महाराज. असं यौक्तिक चिंतन करणं याला काय म्हटलंय? मनन म्हटले महाराज. आणि तिसरा घटक जो आहे महाराज तो तुम्हाला रात्रंदिवस करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा घटक म्हणजे निधिध्यास. निधिध्यासनाची परिपाकावस्था जर झाली महाराज, अनात्मा विजाती पती अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून सातत्याने आत्माकार वृत्ती तेलाच्या झाडे ठेवणं यालाच निधिध्यास म्हटले महाराज. आणि निधिध्यास हळूहळू जर लागला तुम्हाला महाराज, लागत नाही लवकर, बोलायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे. विवेक वैरागी शमरी शतके बोलायला सांगायला सोपं आहे महाराज, पण अंगावर बांधायला फार फार कठीण आहे. कठीण जरी असलं तरी संतांनी सांगितलंय, शास्त्रानं सांगितलंय, केलं तरी एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. करावं म्हणूनच त्यांनी सांगितले. कारण का ते झाल्याशिवाय जीव कृत्य होऊ शकत नाही. जीवाची जीवदशा जाऊ शकत नाही महाराज. इथं तिची जीवदशा सुद्धा झाली महाराज. आणि मग महाराज हळूहळू जर निधिध्यासनाची परिपाकावस्था झाली महाराज, तर सोविचार, पुढं सुविचारणा, तोंडमासा, तिथून पुढं सत्वापती. 30 जर तुम्हाला लागले, तुमचा काय संकल्प असला तर महाराज त्या निधिध्यासनाची परिपाकावस्था झाली तर समाधीत जातो तो पुरुष. पण आपलं काय संकल्प असतात ना, स्वतः उतान पावतो महाराज, स्वतः उतान पावतो. आणि प्रयत्नाने बसायचं महाराज. हे बघ वा, किती बायको भांडली तर सोडतोय का? पण पोरं रागावली, घरातनं तांदून दिले तर जाते, थांबतंय का? संसार करायचं थांबवत नाही महाराज. पण परमार्थाकडे प्रयत्न करायला नको म्हणतोय. करून बघितलं काय हाताला लागत नाही, काय महाराज अनुभवाला येत नाही, सोडतंय आणि निघून जातं महाराज. पण खरा पुरुषार्थ आहे महाराज परमार्थात. संसार करणं हे प्रारब्धाचं कार्य आहे महाराज, आणि परमार्थ करणं, अभ्यास करणं हे पुरुषार्थ आहे महाराज. त्याला खरा पुरुषार्थ आहे. हळूहळू जर तुम्हाला जर पुढं अभ्यास केला तर दुसऱ्या परस्वतःनं उतार पावतो महाराज. 6वा टप्पा महाराज. परत आणि बसायचं महाराज, बसायचं, थांबायचंच नाही. आणि परत जर समाधी लागली आणि जरी उत्तान पावला तरी आत्मसाक्षात्कार घेऊन बाहेर येतो महाराज. आणि बाहेर आल्यानंतर कारण का वस्तुस्थितीनं जग झालेलं नाही आहे, तो परमात्माच आहे. झालं नाही अजातवाद आहे, पण दिसते त्याची वाट लावण्यासाठी त्यांनी विवर्तवाद लावून दिलेला आहे मला. विवर्तवाद म्हणजे तोच परमात्मा या स्वरूपानं नटलेला आहे. सोनं जसं अलंकार रूपानं नटलेलं आहे, पाणी जसं तरंग रूपानं आहे, माती जशी घट रूपानं आहे महाराज, तसा परमात्माच हे विश्वरूपानं नटलेला आहे. समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी राहू ज्ञानी या तुझी किंवा विश्वची माझे घर, 80 मती जयाची स्थिर किंबोना शर आचर आपणच झाला अशी तिची प्रतीची अनुभूती येते महाराज. सर्वम खलविदम ब्रह्म का ही शेवटची स्टेप आहे महाराज. त्यालाच तुर्यग असं म्हटलेलं आहे महाराज. इथंपर्यंत तुम्हाला जाता येतं. पण महाराज तिथं सांगितल्याप्रमाणे जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरोणी. हरोणी म्हणजे हळूहळू तसा जर प्रयत्न केला महाराज तर आपल्याला हे साध्य होतं महाराज. आणि हे साध्य करण्यासाठी सगळा अट्टास आहे महाराज. मग तुम्ही इकडं कर्माखंड जावा, उपासनेखंड जावा, ध्यानाखंड जावा, ज्ञानाखंड जावा, पण इथं तुम्हाला यावं लागणार. फक्त एकच इथं महाराज महत्वाचं आहे की भ्रमरूपानं कळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का तसं स्वरूपाच्या ठिकाणी झालंच नाही. मुक्त होता बरी बडे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मी आणि माझं हाच भ्रम आहे महाराज. आणि तो लवकर जात नाही आणि गेला अहो त्याचा काय नाहीच असा निश्चय होतो महाराज. गेला असावानी जावं म्हणून तो वृत्तीव्याप्ती यायला फलव्याप्ती स्वयंसिद्ध आहे महाराज. कारण का घटाचं ज्ञान करून घ्यायचं झालं तुम्हाला तिथं तर अंधारात जर घट असला तर तिथं तुम्हाला एक प्रकाशाची गरज असणार आहे आणि घटावर आवरण आहे
त्याचं फोडण्यासाठी देखील दुसऱ्या कशाची वस्तूची काठीची गरज आहे महाराज. पण अंतःकरण वृत्ती आत जर वरली तर महाराज फक्त आवरण निवृत्तीची तिथं वृत्तीची गरज आहे महाराज. परमात्मा स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, तिथं दुसऱ्या प्रकाशाची काय गरज नाही महाराज. आणि त्यालाच वृत्तीव्याप्ती म्हटले. फळ हे स्वयंसिद्ध आहे महाराज, पण एवढं आपल्याला करणं अत्यंत गरज आहे आणि ते करत राहूया. आपण सर्वांनी जर असं केलं तर आज ना उद्या आपल्याला तिथं जाता येईल. आणि एवढ्यासाठी सगळा हा तास आहे. ह्याच्या पुढचं काय असतं ते गुरुजी आपलं सांगतील. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून शिवेला इथं विराम देतो. त्यांच्या समोर मला बोलायला सारखा तसा अधिकार आहे, तरी पण आपल्या त्यांची आज्ञा आता विश्वात्मके देवी हे वागे